कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही नेहमीच प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारे, बारकाईने निरीक्षण करणारे आणि कुटुंबाची जबाबदारी मनापासून सांभाळणारे असता. पण येणारा काळ तुमच्या नेहमीच्या दिनचर्येला अचानक बदलून टाकू शकतो. कल्पना करा, अनेक दिवस शांत असलेले तुमचं घर अचानक गजबजून जातं. दारावर एकामागोमाग एक पाहुणे येऊ लागतात. फोनवर सतत संदेश आणि कॉल येऊ लागतात. काही लोक शुभेच्छा घेऊन येतील, काही जुन्या आठवणी जाग्या करतील, तर काहींच्या आगमनामुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. विशेष म्हणजे या गर्दीत एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते, जिच्या बोलण्यामुळे तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. ही व्यक्ती तुमच्यासाठी भाग्याचा दरवाजा उघडेल की सावध राहण्याचा इशारा देईल, हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांचा विचार करताना स्वतःच्या मनातील संकेत दुर्लक्षित करतात. पण यावेळी तुमचं अंतर्मन तुम्हाला जे सांगेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही असे संकेत सांगणार आहोत, जे पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात खरे ठरू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमचं मोठं नुकसान टाळू शकतो आणि एक अनपेक्षित आनंदही देऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या घरात काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अचानक घरात लोकांची ये-जा वाढेल, फोनची घंटी वारंवार वाजेल आणि काही चेहरे पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतील. पण या गर्दीमागे आनंद दडलेला आहे की एखादा मोठा इशारा? कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं? शेवटी सांगितलेली गोष्ट तुमचं भविष्य बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. आणि जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. मित्रांनो, येणारा काळ तुमच्यासाठी अनपेक्षित बदल घेऊन येत आहे. बराच काळ शांत असलेले घर अचानक गजबजून जाईल. नातेवाईक, मित्र किंवा ओळखीचे लोक भेटायला येऊ शकतात. काही जण शुभवार्ता घेऊन येतील, तर काही लोक फक्त चौकशी करण्यासाठी जवळ येतील. त्यांच्या बोलण्यातला हेतू ओळखणं आवश्यक असेल. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या मनाचा आवाज ऐका. निरीक्षण करण्याची सवय लावा, कारण प्रत्येक हसरा चेहरा आपला असतोच असं नाही. या काळात सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होईल. लग्न कार्य, पूजा किंवा आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. लोकांची ये-जा वाढेल. घरातील सदस्यही व्यस्त होतील. या गडबडीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण आणि विश्रांती घ्या. जास्त ताण घेऊ नका. आनंदाचा क्षण मनापासून जगा. कुटुंबासोबत वेळ घालवा, कारण हे क्षण पुन्हा परत येत नाहीत. पण या गर्दीत एक अशी व्यक्ती असणार आहे, जिचं खरं रूप पाहून तुम्ही थक्क व्हाल. भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क साधू शकते. जुन्या आठवणी ताज्या होतील. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. मात्र पुन्हा विश्वास ठेवताना विचार करा. भावनांच्या आहारी जाऊ नका. स्वतःचं मन सांगतंय ते ऐका. जुन्या चुका पुन्हा करू नका. अनुभवातून शिका. योग्य अंतर राखा. स्वाभिमान जपा आणि निर्णय घाईघाईत घेऊ नका. घरातील एखादी खाजगी गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. तुमच्या योजना गुपित ठेवा. आर्थिक व्यवहारांबद्दल जास्त बोलू नका. काही लोक फक्त माहिती मिळवण्यासाठी जवळ येतील. त्यांच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. सावधपणे उत्तर द्या. विश्वास जपून ठेवा. प्रत्येकाला मनातील गोष्टी सांगू नका. काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा. यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील. शांतता हीच तुमची ताकद असेल. अचानक वाढलेल्या पाहुणचारामुळे खर्च वाढू शकतो. मन मोठं असलं तरी नियोजन आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. उधारी देताना सावध राहा. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा. भविष्यासाठी थोडी बचत करा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. दिसण्यापेक्षा गरजेला प्राधान्य द्या. संयमाने निर्णय घ्या. यामुळे आर्थिक स्थैर्य टिकून राहील. या काळात एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकते. तिची परिस्थिती पाहून तुमचं मन हेलावून जाईल. तुम्ही स्वभावाने मदतीचा हात पुढे करणारे असाल.
परंतु प्रत्येकाला मदत करणं योग्य असेलच असं नाही. स्वतःच्या मर्यादा ओळखा. भावनांच्या भरात मोठे निर्णय घेऊ नका. कोणालाही पैसे देताना विचार करा. विश्वास आणि व्यवहार यामध्ये अंतर ठेवा. स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी आधी पूर्ण करा, त्यानंतरच इतरांसाठी पुढे या. कारण तुमची सुरक्षितता आणि स्थैर्य ही तितकंच महत्त्वाचं आहे. घरात धार्मिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पूजा, पाठ, नामस्मरण किंवा भजनाचे आयोजन होऊ शकते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. मनाला एक वेगळी शांती लाभेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. देवावरील श्रद्धा अधिक दृढ होईल. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. काही काळापासून असलेला मानसिक ताण कमी होईल. मनातील भीती हळूहळू नाहीशी होईल. आध्यात्मिक शक्ती तुमचा आत्मविश्वास वाढवेल. ज्येष्ठ व्यक्तींचे अनुभव तुमच्यासाठी अमूल्य ठरतील. त्यांच्या शब्दांमध्ये जीवनाचं मोठं ज्ञान दडलेलं असेल. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. ते सांगत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. तुमच्या अडचणीचं उत्तर त्यांच्याकडे असू शकतं. त्यांचा अनुभव तुम्हाला चुकीपासून वाचवू शकतो. अहंकाराला बाजूला ठेवा. नम्रतेने त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या आशीर्वादामुळे मार्ग सुकर होईल. घरातील वातावरण अधिक प्रेमळ बनेल. त्यांची साथ तुमच्यासाठी आधार ठरेल. पुढे सांगितलेली गोष्ट अनेकांना धक्का देणारी ठरू शकते, कारण या गर्दीतून एक अशी बातमी समोर येऊ शकते जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. घरातील एखाद्या सदस्याला मोठे यश मिळू शकते. नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायात प्रगती होईल. ही आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला जवळ आणेल. घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. प्रत्येकजण आनंद साजरा करेल. जुन्या चिंता काही काळासाठी दूर होतील. कष्टाचं फळ मिळाल्याचं समाधान लाभेल. एकमेकांचा अभिमान वाटेल. आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होईल. हा क्षण मनापासून जपा, कारण अशा आनंदाचे क्षण खूप खास असतात. काही लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात. तुमच्या यशामुळे काहींना अस्वस्थता वाटू शकते. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नसते. वेळच सत्य सिद्ध करते. शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने परिस्थिती हाताळा. तुमची चांगली कर्म तुमची ओळख बनतील. सत्य कायम विजयी होतं. म्हणून स्वतःवर विश्वास कधीच गमावू नका. अचानक वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो. पाहुणचार आणि घरातील कामं वाढतील. प्रत्येक गोष्ट एकट्याने करण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. स्वतःला थोडा वेळ द्या. मन शांत ठेवण्यासाठी विश्रांती घ्या. अति विचार करणं टाळा. प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध करा. यामुळे तणाव कमी होईल. संयम राखणं अत्यंत आवश्यक ठरेल. शांत मनाने घेतलेले निर्णय योग्य ठरतात. आणि आता ती सर्वात महत्त्वाची सूचना, जी दुर्लक्षित केली तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. घरातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. आर्थिक व्यवहार तपासून करा. कोणत्याही कागदावर न वाचता स्वाक्षरी करू नका. दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. लहान चूक मोठी अडचण निर्माण करू शकते. प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्या. विश्वासासोबत सावधगिरीही आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. वेळ घेऊन विचार करा. यामुळे भविष्यातील त्रास टाळता येईल. अनपेक्षित भेटी अनेकदा नवीन संधी घेऊन येतात. एखाद्या व्यक्तीमुळे कामाची नवीन दिशा मिळू शकते. व्यवसायात फायदा होऊ शकतो. नवीन ओळखी भविष्यासाठी उपयोगी पडतील. मन मोकळं ठेवा. बदलांना घाबरू नका आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका. स्वतःची क्षमता ओळखा. आत्मविश्वास वाढवा आणि योग्य संधीचा फायदा घ्या. कारण नशीब धाडसी लोकांची साथ देतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी घाबरू नका. ईश्वरावर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि संयमही कायम ठेवा. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतो. नकारात्मक विचार दूर ठेवा. सकारात्मकतेचा स्वीकार करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. मनातील भीती देवाच्या चरणी अर्पण करा. तुमचं ध्येय तुम्हाला पुढे नेईल. आशा कधीही सोडू नका. उद्या नक्कीच अधिक सुंदर असेल. अमावस्येनंतरचा हा काळ केवळ गर्दीचा नाही,
हा लोकांना ओळखण्याचा काळ आहे. कोण आपला आहे आणि कोण स्वार्थासाठी जवळ येतंय हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. काही नाती अधिक घट्ट होतील तर काही नाती आपोआप दूर जातील. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. पण घाबरू नका, सावध राहा. श्रद्धा, संयम आणि योग्य निर्णय यांची साथ ठेवा. कारण प्रत्येक परीक्षा माणसाला अधिक मजबूत बनवते आणि प्रत्येक अंधारानंतर नव्या प्रकाशाची सुरुवात नक्कीच होते. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांतपणे योग्य मार्ग शोधण्याची क्षमता. येणारा काळ तुमची हीच ताकद आणखीन मजबूत करणार आहे. या काळात लोकांना ओळखा, पण कोणाबद्दल कटुता बाळगू नका. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. काही व्यक्ती तुमच्या जीवनात आनंद घेऊन येतील तर काही व्यक्ती तुम्हाला अधिक जागरूक बनवतील. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. मन, बुद्धी आणि श्रद्धा या तिन्हींचा समतोल ठेवा. आणि जर स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी असेल तर कितीही मोठी अडचण आली तरी त्यातून मार्ग नक्कीच निघेल. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवलेले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोगही केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.